कुंभ राशी 20 जानेवारी 2026 पासून शनीचे साम्राज्य ही वेळ कलाटणी देणार. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. शनिदेवांचे स्वतःचे साम्राज्य 20 जानेवारी 2026चा सर्वात मोठा आणि व्यापक परिणाम देण्यासाठी कुंभ राशींचा स्वामी आणि न्यायकर्ता शनिदेव सज्ज झाले आहेत. 20 जानेवारी 2026 रोजी ठीक सकाळी 10:46 शनिदेव आपल्या स्वतःच्या साम्राज्यात प्रवेश करणार आहेत. आता प्रश्न असा निर्माण होतो की याचे नेमके कारण काय? नीट लक्ष द्या. आत्तापर्यंत शनिदेव तुमच्या नेमक्या धनभावावर विराजमान आहेत. तरी देखील आत्तापर्यंत धनाचा कोणताही शुभयोग जुळून येऊ शकला नाही, किंवा असे म्हणूया की कर्माच्या स्वामीचे तिथे असणे देखील आपल्या कर्माची सार्थकता सिद्ध करू शकले नाही. याचे कारण अगदी सरळ आणि सोपे आहे. एकीकडे शनिदेव गुरुच्या राशीत आहेत आणि दुसरीकडे ते गुरुच्याच नक्षत्रात विद्यमान आहेत. अखेर आता काय बदलत आहे? आणि 20 जानेवारी ही तारीख उजाडताच वर्षाच्या सुरुवातीलाच शनिदेव उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करत आहेत. हे 27वे नक्षत्र असून याचे स्वामी स्वतः शनिदेव आहेत, ज्याला शनीचे साम्राज्य मानले जाते. आता पुन्हा प्रश्न पडेल की यापूर्वी एप्रिल 2025 देखील शनिदेव त्यावेळी उत्तर भाद्रपद नक्षत्रात होते, तर मग त्यावेळी ते सकारात्मक किंवा व्यापक परिणाम का प्राप्त झाले नाही? याचे उत्तर असे आहे की त्यावेळी शनिदेव जिथे विराजमान होते, म्हणजेच द्वितीय भागात, तिथे एप्रिल महिन्यात राहू देखील विद्यमान होता. शनी आणि राहू एकत्र आल्यामुळे शापित योग निर्माण झाला होता, ज्याच्या कुंडलीत या शाखेचा योगाचा प्रभाव होता, किंवा ज्याच्या कुंडलीत शनी राहू आमनेसामने होते त्या सर्वांनी भरघोस लाभ ठेवला होता. परंतु त्यानंतरही जर आपण या लाभापासून वंचित राहिलो असो तर निश्चित की शनिदेव न्याय करता आहेत आणि ते प्रत्येकासोबत न्याय करताच राहणार. कारण या गोष्टीची सार्थकता सिद्ध करण्यासाठी शनिदेव आपला सत्कार संदेश नक्षत्रातून पुढे जात आपल्या स्वतःच्या साम्राज्यात स्थिर होतील. यावेळी शनिदेवांसोबत कोणताही अन्य ग्रह नसेल आणि इथे ते स्वतःचे साम्राज्य प्रस्थापित करतील. शनिदेवांकडून आपल्याला सर्वात मोठे शिक्षण हे मिळते की जेव्हाही जीवनात पुढे जायचे असेल किंवा आपले ध्येय गाठायचे असेल तेव्हा एकटे चालायला शिका. ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल त्या दिवशी संपूर्ण नातेवाईक स्वतःहून तुमच्या मागे येतील. याच विचाराने शनिदेवांनी आपल्या साम्राज्याची प्राप्ती करण्यासाठी 20 तारखेची निवड केली आहे. या भविष्याचा अंदाज घेण्यासाठी आपण याचे 4 भाग करत आहोत. त्यातील पहिला भाग म्हणजे शनी जिथे विराजमान आहे, आणि उरलेले 3 भाग म्हणजे शनीची दृष्टी जिथे पडत आहे. हे खूप लक्षपूर्वक समजून घ्या मित्रांनो, कारण 17 मेपर्यंत शनिदेव याच प्रभावात राहतील. त्यानंतर ते रेवती नक्षत्रात प्रवेश करतील आणि एकदा वक्री देखील होतील, ज्याचा पूर्ण परिणाम तुम्हाला यावर्षी मिळणार आहे. प्रथम जो शनिदेवांच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहे तो 20 जानेवारी ते 17 मे 2026 पर्यंत असेल. शनिदेव विद्यमान आहेत, त्यामुळे एखादे मोठे आर्थिक ध्येय साध्य करण्यासाठी विलंबाचा अनुभव दिला. जर तुम्ही तुमच्या जीवनात वारंवार अडथळे किंवा विलंब पाहिला असेल तर त्या अडथळ्यांमधून बाहेर पडून एका मोठ्या आर्थिक देण्याच्या प्राप्तीसाठी शनिदेव तुम्हाला पूर्ण समर्थन देत आहेत. हे कुटुंबाचे घर आहे. जर तुम्ही कौटुंबिक अशांतता पाहिली असेल किंवा तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढून कोणाशी गैरसमज झाले असतील तर त्यातून बाहेर पडून सुखाचे वातावरण निर्माण होण्याचे योग आहेत. बांधकामाचे कन्स्ट्रक्शन कारक आहेत, त्यामुळे जे लोक मालमत्तेशी संबंधित व्यवसाय वारंवार विलंब होत आहेत त्यांनी निश्चित शनिदेवांची हे साम्राज्य तुमच्या चतुर्थ भावाला बळकट करेल. त्याचबरोबर मानसिक शांतीचे वातावरण निर्माण होईल. या काळात आपण स्वतः आपल्या अडचणी आणि आपल्या बाधा शोधू शकू आणि त्यांना परास्त करू शकू, कारण आपल्याला शनीचे साहस मिळाले आहे. यावेळी तुमचे मन संशोधक रिसर्च वृत्तीचे होईल.
तुमचा कल गुप्त साधना आणि ईश्वरी भक्तीकडे वाढेल. अष्टम भावाच्या प्रभावामुळे असा पैसा जो तुमच्या हातातून निघून गेला आहे किंवा जो वरती येण्याची आशा नव्हती, तो पैसा देखील तुम्ही प्राप्त करू शकता. कारण अष्टभाव हा खड्ड्याचा स्थान मानला जातो आणि खड्ड्यातून गोष्टी कशा बाहेर काढायच्या हे देखील शनिदेवांना उत्तमरित्या ठाऊक असते. चौथा प्रभाव म्हणजे शनिदेवाची दृष्टी आणि लाभ. हा लाभ तुमच्या भावावर म्हणजेच उत्पन्नाच्या घरावर पडत आहे. विचार करा मित्रांनो, शनिदेव स्वतः धनभावात बसले आहेत आणि त्यांची दृष्टी उत्पन्नाच्या घरावर आहे. स्वतःच्या नक्षत्रात आल्यामुळे हा प्रभाव आता कित्येक पटींनी वाढला आहे. जर तुमच्या काही इच्छा अजूनही अपूर्ण असतील, यासाठी तुम्ही खूप मेहनत केली होती, तर त्या इच्छा पूर्ण करण्याची वेळ आता आली आहे. तुम्हाला लाभाच्या मोठ्या संधी प्राप्त होऊ शकतात. आजच्या परिस्थितीपेक्षा तिथे वाढलेला असेल, मग ती पगारवाढ असो किंवा धनाचे इतर मार्ग असो. 11व्या घराचा प्रभाव वाढल्यामुळे तुम्हाला मित्रांचे सहकार्य मिळेल आणि समाजात मिसळण्याची संधी प्राप्त होईल. जेव्हा शनिदेव आपल्या मूळ प्रभावात असतील तेव्हा त्यांच्या दोन्ही राशींचा प्रभाव मिळेल. तुमची स्वतःची राशी असल्याने आत्मविश्वास वाढेल, आरोग्य सुधारेल आणि जुन्या व्याधींपासून तुमची मुक्तता होईल. तसेच ते तुमच्या 12व्या घराचे देखील स्वामी आहेत. त्यामुळे तुम्ही एखादी मोठी गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा परदेशाशी संबंधित अडकलेली कामे या नक्षत्राच्या प्रभावामुळे पूर्ण होतील. जसा जसा काळ पुढे सरकतो तसे आणि 17 मे नंतर शनिदेव रेवती नक्षत्रात प्रवेश करतील. हे बुधाचे नक्षत्र आहे आणि बुधाकडे तुमच्या कुंडलीत 3रे आणि 6वे घर आहे. 3ऱ्या घराच्या प्रभावामुळे तुमचे निर्णय पूर्णत्वास जातील. करिअरच्या दृष्टीने तुम्ही जे स्वप्न पाहिले जातील त्यासाठी पंचम भावाचा प्रभाव आवश्यक असतो आणि शनी व बुध हे दोन्ही तुमच्यासाठी योगकारक असल्याने बुधाचे समर्थन देखील तुम्हाला लाभेल. बुधाला व्यापाराचा कारक मानला जाते. त्यामुळे व्यापार आणि कर्मक्षेत्रात प्रगतीचा मोठा काळ शनीच्या माध्यमातून सुरू होतो. याच दरम्यान 26 जुलै 2026 ते डिसेंबर 2026 या काळात शनिदेव वक्री होतील. वक्री अवस्थेत शनिदेव अधिक मेहनतीची मागणी करतील. तुमच्या कष्टाचे प्रमाण वाढेल. परंतु वरदान पहा की वक्री असूनही ते एका घरामागचा परिणाम देतील. म्हणजेच कुंभ राशीला शनिदेव सोडणार नाहीत. तुमची साथ शनिदेव सदैव निभवतील. तुमच्या मेहनतीचे फळ याच वक्री अवस्थेतून ते काढून देतील, जिथे तुम्ही एका नवीन आत्मविश्वासाने आणि तेजाने स्वतःच्या गरजा पूर्ण करू शकता. अपेक्षा आहे की तुम्ही हे विश्लेषण पूर्णपणे समजून घेतले असेल. त्यामुळेच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जरी महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.